पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला आहे। अखेर खरं कारण काय आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये। दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दबावाचा पट्टा समोर आला आहे। राज्यात पुढील आठवड्यात पावसाचं सावट असू शकतं। हवामान विभागाच्या अलर्टने चिंता वाढवली आहे। याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये। आयटी क्षेत्रात पुन्हा खळबळ। जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीकडून 11,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी। कारण अत्यंत गंभीर। बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये जाणूया। त्यानंतर दिल्लीत प्रसिद्ध संस्थांमध्ये अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे संस्थांचा कुलपती स्वामी चैतन्यानंद सरस्वती यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे। आजच्या चौथ्या बातमीमध्ये। पाचव्या बातमीत जाणूया टीव्ही रॅली स्टॅम्पेड बद्दल। अखेर शेवटी जाणूया MIM नेते खासदार असदुद्दीन ओवैसी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापुरात MIMच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करणार। हिंदुत्ववादी संघटनांचा कडाडून विरोध होत आहे। बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोले मॅच। आशिया चषक स्पर्धेच्या काल म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला। या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे। तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने एकावेळी अशक्यप्राय वाटत असलेला विजय प्राप्त केला। या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी संघातील कोणत्याही सदस्याशी हात मिळवण्यास नकार दिला होता। तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैदानात आणि मैदानाबाहेर वादांची मालिका सुरू झाली आहे। एशिया कप 2025च्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून विजयी झालेल्या भारतीय क्रिकेट टीमने एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACCचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCBचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे पोस्ट मॅच सेरेमनीत मोठा ड्रामा निर्माण झाला। मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर थांबले, पण भारतीय टीमने नकार दिल्याने स्टँड ऑफ निर्माण झाला। शेवटी एका ACC अधिकाऱ्याने ट्रॉफी स्टेजवरून काढून नेली आणि ती विजेत्यांना दिलीच नाही। काही रिपोर्ट्सनुसार नकवी स्वतः ट्रॉफी घेऊन पळाले। भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड वाढवणाऱ्या 9व्या एशिया कप विजयाचा उत्सव रिकाम्या हाताने साजरा केला, ज्यात स्टँड इन कॅप्टन सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या आयकॉनिक वॉकची नकल केली। आता पुढे जाणूया बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दबावाचा पट्टा तयार होत आहे। हवामान विभागाच्या अलर्टने चिंता वाढवली आहे। याबद्दल जाणूया आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये। भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD ने महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दबावाचा पट्टा तयार होत असून यामुळे 6, 7 आणि 8 ऑक्टोबरला राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रभावित भागात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे यांसह घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा यांसाठी येलो अलर्ट आहे। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे। 20 सप्टेंबर पासून मुसळधार पावसाने मराठवाड्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले। एकूण 28 लाख हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यात सोयाबीन आणि इतर पिकांचा समावेश आहे। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एकूण 43 लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवाल आहेत। शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे। आता तिसऱ्या बातमीत जाणूया जगातील सर्वात मोठ्या IT कंपनीकडून 11,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टीबद्दल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H1B व्हिसा आणि टॅरिफ धोरणामुळे IT क्षेत्रात खळबळ उडाली असताना आता IT क्षेत्रात आणखी एक महाभूकंप आला आहे।
ग्लोबल IT दिग्गज ॲक्सेंचरने गेल्या 3 महिन्यात जगभरात 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी केली आहे. एआयचा जलद अवलंब आणि कॉर्पोरेट मागणीतील घट हे या टाळेबंदीचे मुख्य कारण असून ही कारवाई $865 दशलक्ष पूर्ण रचना योजनेतील एक भाग आहे. सीईओ ज्युली स्वीट यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला सांगितले की एआय कौशल्य न शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोडावे लागेल तर कंपनी रिस्किलिंगवर भर देत आहे. येत्या महिन्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे TCSने ही 12,000 नोकऱ्या काढल्या असून भारतीय IT क्षेत्रात कौशल्य तफावत आणि एआयचा प्रभाव वाढत आहे. हा निर्णय दीर्घकालीन नवाचारावर परिणाम करू शकतो असे HBRच्या अभ्यासात नमूद आहे. आता जरा एका अत्यंत गंभीर बातमीकडे वळूया आणि जाणूया दिल्लीत प्रसिद्ध संस्थांमध्ये अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकाराबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये. दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणारा आरोपी पार्थ सारथी उर्फ स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर अतिशय गंभीर आरोप आहे. चैतन्यानंद सरस्वती हा 17 विद्यार्थिन्यांचं लैंगिक शोषण करत होता असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. तसेच त्याच्यावर मुलींच्या बाथरूममध्ये कॅमेरा लावण्याचा आरोप आहे. तो त्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मोबाईलमधून बघायचा. तो विद्यार्थिनींना विदेश फिरवण्याच्या नावाने चुकीचे कृत्य करायचा असे अनेक आरोप या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर आहे. त्याला पोलिसांनी आधी सफदरगंज रुग्णालयात मेडिकल चाचणीसाठी नेलं होतं. त्यानंतर त्याला कोर्टात हजेरही करण्यात आलं. कोर्टाने आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड छापेमारी केली आहे. आरोपी बाबाशी संबंधित अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच काही संपत्तीवर जप्ती देखील आणण्यात आली आहे. आरोपी बाबावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा देखील आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आता जरा एका हृदयद्रावक बातमीकडे वळूया आणि त्यात जाणूया TVK रॅली स्टॅम्पेड बद्दल. अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या प्रचार सभेदरम्यान चेंगराचेंगरीतील मृत्यांची संख्या रविवारी 40 वर पोहोचली. या दुर्घटनेमागे सभेच्या व्यवस्थापनातील त्रुटी कारणीभूत असल्याची टीका TVK पक्षावर सर्व स्तरातून होत असताना हा द्रमुकचा कट असल्याचा आरोप विजय थलापती यांनी केला आहे. तसेच या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करून TVKने मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई येथील खंडपीठाकडे धाव घेतली आहे. जे नुकसान झाले ते पाहता ही रक्कम काहीच नाही. तुमचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई केलीच जाऊ शकत नाही. मात्र दुःखाच्या या प्रसंगी तुमच्यासोबत उभे राहणे आणि तुमचे दुःख हलके करणे हे माझे कर्तव्य आहे असे विजय यांनी नमूद केले. अखेर शेवटच्या बातमीत जाणूया MIMच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि हिंदुत्ववादी संघटनांचा त्याला कडाडून विरोध बद्दल. MIMचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र कोल्हापूरकरांनी ओवेसी यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. ओवेसी हे भडकाऊ भाषण करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवात त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी विनंती हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. कोल्हापुरात MIMच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, पत्रकार परिषद आणि इचलकरंजी या ठिकाणी ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरात बागल चौकमध्ये MIM कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ओवेसी यांची यापूर्वी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येण्याची जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा विरोध झाला आहे. आता कोल्हापुरात पक्षांचं कार्यालय आणि इचलकरंजीमध्ये सभा होत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध सुरूच आहे. विशाळगडमध्ये झालेल्या दंगलीनंतरही त्यांचा दौरा होणार होता. मात्र कडाडून विरोध झाल्यानंतर दौरा रद्द केला गेला होता.
तर प्रेक्षकांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.